सोपे वर्म सांगितले त्याप्रमाणे आपण कनेक्ट विथ सनूर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा प्रवास तरडगाव ते फलटण असा होणार आहे. तर या प्रवासामध्ये तुम्हाला जे काही म्हणजे मौज मजा मस्ती आणि वारकरी संप्रदायाची चाली या जे काही प्रवासाला अनुभव येतील ते सर्वांसोबत शेअर करून तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आज आम्ही आता इथे थांबलोय तरडगावच्या पेट्रोल पंपावर, कारण की माऊली तिकडून तळावरून इकडे येणार आहेत आणि आम्ही इथून माऊलींना कनेक्ट करणार आहोत. माऊलीच्या दिल्लीमध्ये तर पाहूया पुढे. आता आमच्या समोर प्रसाद महाराज पाटील दिंडी चालक आणि आमच्या संप्रदायाचे उत्तराधिकारी आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की वारी बद्दल त्यांचं काय, त्यांना काय वाटतं. भूतोल भविष्यात असा सोहळा आषाढी पायी वारीचा आपल्या समोर घडत आहे. माझ्या आजोबांनी ही सद्गुरूंच्या नावाने ही दिंडी चालू केली. या दिंडीमध्ये मलाही सहभाग घेण्याचं भाग्य लाभलं. ही महत्वाची गोष्ट आहे. सद्गुरूंनी त्याखाली भरपूर अशा उपाययोजना केल्या, त्यातून मी खडतर प्रवास केला आणि आपल्याला आज सोपे वर्म आम्हाला सांगितले. सोपे वर्म सांगितले त्याप्रमाणे आपण त्यांच्या पाठीमागे चालत निघालो आणि आज बघतोय आज आपण युवा मुलं या वारीमध्ये येऊन सहभाग घेतात आणि आनंद लुटतात. अशा प्रकारे ही दिंडीची आपण स्थापना केली. 140 क्रमांकाची दिंडी आपल्याला मिळालेली आहे. अशी सद्गुरूंनी सांगितलेल्या दिंडीवर मार्गावर आपण चालत आहोत. अशाच प्रकारे दिंडी आमच्या मार्गदर्शक पण अशी पुढे चालत राहावी सद्गुरूंसाठी प्रार्थना करतो. आणि आज दिंडीचा जे क्रम आपण होतोय त्यावर ब्लॉग मध्ये पाहत राहू. पाहू शकता तरडगाव वरून फलटणकडे रस्ता होत आहे. पाहू शकता पाऊस आलाय आणि या पावसात सगळी जण तांदूळ सगळ्यांची पावसात त्याच्यामध्ये कोण कोणाला ओळखू येत नाही की कोणत्या दिंडीला कोणता माणूस आहे कोणाला ओळखू येत नाही. पण ही मजा काही औरच आहे.
भूत्वा प्राणिनां देमाश्रितः प्राणापान समायुक्त पचामिनं चतुर्विधं कुंडलीकवरदास विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहजावन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वान्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे दानिजे यज्ञ कर्म. कुंडलीकवरदास विठ्ठल श्री ज्ञानदेव. अन्नदाता अन्नदाता अन्नदाता. जेवा पोटभर जेवा.